त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे तिसरा, जो आहे साम्यवादी चीनचा उदय. यामध्ये पहिला आहे साम्यवादी क्रांती 1949 आणि त्याचे कारण. त्याच्यानंतर माओ सेतुंग आणि लाल सेनेची स्थापना, हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती जास्त प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यानंतर क मध्ये आहे सांस्कृतिक क्रांतीचे कारणे, परिणाम आणि महत्त्व. आणि ड मध्ये आहे माओ सेतुंग यांची योग्यता. चॅप्टर नंबर 4 मध्ये अलिप्त राष्ट्रांची चळवळ आणि भारत विचारण्यात येतो. भारताची जी अलिप्ततावादी चळवळ होती त्याविषयी याच्यावरती प्रश्न विचारण्यात येतात. अ आहे अलिप्तता चळवळ, त्याचा अर्थ काय, स्वरूप आणि त्याची कारणे विचारण्यात येतात. ब मध्ये आहे अलिप्ततेच्या धोरणांची वैशिष्ट्ये. क मध्ये विचारण्यात येतात अलिप्ततावादी पंचशील तत्वे. आणि ड मध्ये विचारण्यात येतात शिखर परिषदा. त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बांडुंग परिषद. त्याच्यानंतर बेलेग्रेड इतिहासाची साधने व संकल्पना. त्याच्यात आहे पहिलं साधने आणि दुसरं आहे मध्ययुगीन विचारवंत आणि त्यांच्या संकल्पना. तर साधनेमध्ये विचारण्यात येतं 3 प्रकारचे साधने असतात. त्याच्यात आहे पहिलं पुरातत्वीय साधने, म्हणजे वस्तू ज्या असतात जसं की किल्ले, राजवाडे, स्मारके, नाणी, हे झाले पुरातत्वीय साधने जे वस्तूच्या रूपात असतात. वाङ्मयीन साधने म्हणजे जे लिखित स्वरूपात असतात, जसं